मिटमिटा येथे रहिवासी भारत आसाराम दराडे हे आपल्या नित्य दैनंदिन कार्यभारातून वेळ काढून पशु पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था ते 11 वर्षांपासून करतात। दरवर्षी उन्हाळ्यात स्वखर्चातून पाण्याचे हौद तयार करून टँकरद्वारे जंगलात पाणी उपलब्ध करून देतात। दिवसेंदिवस तापमान वाढतंय, जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटत चालले आहेत। परिणामी जंगलातील मुके पशु पक्षी प्राणी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करताना दिसताय। अशातच मिटमिटात जटवाडा डोंगरातील जंगली मुके पशु प्राणी यांनाही कडक उन्हात पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। यात सुसर, हरिण, मुंगूस, घुबड, घुले, साळुंकी, उदबिल्ले, रानमांजर, रानबोक्या, ससे, मोर इत्यादी पशु पक्षी पाण्याच्या शोधात दिसतात। मिटमिटा येथील भारत आसाराम दराडे हे आपल्या नित्य दैनंदिन कारभारातून वेळ काढत त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करतात। दराडे यांनी जंगलात भरून ठेवलेल्या हौदावर असंख्य प्राणी पशु पक्षी पाणी पिताना दिसतात। त्यांनी आपल्या घराला प्राणी पशुशाळा बनवलंय। घराच्या गच्चीवर झाडावर चिमण्या घर करून राहतात। दररोज सकाळ सायंकाळ चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो। दराडे यांनी जंगलात पाणी थंड राहावे म्हणून विशेष प्रकारचे 5.5 बाय 3 आकाराचे सिमेंटचे हौद आणि कुंड्या तयार करून घेतल्या। त्याद्वारे ते जंगलात पशु पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करतात। हा नित्यक्रम ते कधी चुकू देत नाहीत। दराडे यांना 2 मुले 1 मुलगी असून पती पत्नी आणि मुलांना सोबत घेऊन ते हे कार्य करतात। 3 महिन्याला 1.5 क्विंटल धान्य, 3 टँकर पाणी लागत असते। प्रत्येक महिन्याला स्वतःच्या कमाईतून महिन्याकाठी 2,000 रुपये ते मागे टाकतात। त्यांच्या निरपेक्ष कार्याची प्रेरणा इतरांनी घेऊन कार्य केलं तर जंगलातील पशु प्राणी पक्षी यांचे पाण्याअभावी होणारे मृत्यूचे प्रमाण आणि तडफड थांबेल। तसेच मानवीय नैसर्गिक अधिवासातील प्राणी पशु पक्षी यांचं संवर्धन होऊन नैसर्गिक साखळी अबाधित राहण्यास मदत होईल। जावेद शेख, MCN न्यूज, दौलताबाद। इथं काय सर माहिती आहे का, इथं पाण्याची फार अडचण आहे बघा। आता इथं तुम्ही दूर बरेच बघा, तुम्ही दिसतं का काय तुम्हाला इथं पाणवठा कुठं काय येतं, सगळं पूर्ण जंगलच आहे बघा। काय जंगलामध्ये पाणी नाही आणि इथं असंख्य जीवजंतू आहेत, जसं की म्हणजे पक्ष्यामध्ये विविध प्रकारचे पक्षी आहेत, त्यानंतर इथं मोर आहेत बघा, माकडं आहेत आणि हरणाचे कळप आहेत, 200-250 हरणं आहेत वरती आणि ते पाण्यासाठी वनवन भटकत असतात बघा। तर ते तिथं त्यांची पाण्याची काहीच व्यवस्था होत नाही बघा। मग ते आपण माझ्या खर्चातून मी हे उपक्रम चालू केलेला आहे। सुरुवात त्याची माझ्या घरापासून केलेली होती मी याची, आणि नंतर मग हळूहळू मग मी काय केलं, मग इकडं मला जसा रस्ता तयार झाला इकडं वर ऊर्जाभूमी म्हणून मिटमिटा जोगोडाचा जो हा डोंगर आहे, परिसर आहे। आता हे गुराखे बघा, तुम्ही यांना तुम्ही विचारू शकता की पाण्याची कशी अडचण आहे इथं। तर मला असं म्हणायचं आहे की पाण्याची इथं खूप अडचण आहे, खूप टंचाई आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न आहे की हे मी माझ्या खर्चातून या अशा हौद एक 15 ते 20 हौद ठेवलेले आहेत। त्यात छोटे छोटे हौद मी ठेवले होते, पण सुरुवातीला 10-12 लोक हौद ते लोकांनी घेऊन गेले बघा, चोरून गेले, काही तोडफोड केली त्याची। त्यानंतर मग मी हे मोठे मोठे हौद बनवून घेतले बघा। मग याच्यामध्ये एका हौदामध्ये जवळपास 500 ते 600 लिटर पाणी बसतं बघा। तर एक ट्रॅक्टरचं ते टँकर असतं 5 ते 6 हजार लिटरचं टँकर, ते आठवड्यात 2 टँकर लागतात मला पाणी। ते काय एक खर्चातून आपला हा उपक्रम आहे आणि एक मनाला समाधान लागतं या कामातून। आणि जर कोणाची इच्छुक तयारी असेल काही हे काम करण्याची, काही याच्यात थोडा हातभार लावण्याची, त्याचं आणखीन काम मोठ्या प्रमाणावर होईल हीच आपली इच्छा आहे बघा। काय तुम्हाला अजून कोणी मदत केलेली आहे का? नाही, ह्या सध्या तरी ह्या कामात मला कोणी मदत केलेली नाही। हे माझ्या खर्चातून जी माझी कमाई असते त्या कमाईतला एक भाग दर महिन्याला मी वेगळा काढून आपलं हे काम मी छंद म्हणून जोपासतो या कामाला। बहुत अच्छा करे उन्होंने। ये यहाँ पे जानवर चराने आते चाचा तुम, तो यहाँ पे और कई पानी की जगह है कि समझो ऐसी? पानी नहीं, इधर पानी नहीं गई। हाँ ना, ये भारत दराड़े इन्होंने यहाँ ऐसी व्यवस्था रखे। हाँ। यहाँ पे बहुत से बहुत जानवर अच्छा यहाँ करे, पे 2-3 साल से कर रहे हो। बहुत भारी काम जम रहा हो। है ना। जिस तरफ पानी पीते हैं, गाया, जानवर, बकरिया, जंगल के हरना, पखेरु, सब पानी पीते। सब पखेरु की सोई करे उन्होंने, क्या है ना, हाँ, टोकरे देखिए। भर भर के रखे सब। बहुत पुण्य ले कर रहे हो, बहुत अच्छा कर रहे हो, 2-3 साल से कर रहे हो।